राम राम मंडळी, आपल्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आले मी आता रानात माळावर. खालचा वाला आपला खुरपून झालाय, डाळिंबीचा वरचा पण अर्धा खुरपलाय. आता राहिलेले खुरपायचे डाळिंबाच. 11 वाजले त्या. ऊन तर सकाळ सकाळच एवढं लागते. हो का, जरा पाण्याला तांबे आणलाय, पाणी प्या दे. सावली ठेव म्हणजे वाळायचं नाही. म्हातारीने ठुले की बाया चांगलं, तिला लई काळजी आपली म्हातारीला. त्याने ते पेरडे धुवून आता कुठलं तू कोणती मावशी ना त्या पुढं आलत्या, मी आली आता. मावशी या पाणी प्यायला लागत आले ते. आता आता पाणी प्यायला आलोय. ऊन लई लागायला लागले, दमच नाही का नाही. लयच ऊन लागायला लागले. अगं माझं घामाने कुंकू जाते, तू घेते मोबाईल मध्ये. मला आज सांगितलं नाना डबी आणायला टिकलीची. म्हणलं कुंकू लावल्याला चांगले आवडतं मला, पण काय करावं, सारं घामाने आंघोळ होती, राहतच नाही कपाळाला. काय ऊन लागतंय का? ऊन लागतंय का? टिकायला लागले, काय टिकायला लागले. ते पायात दुसरी घुसली त्यांच्या. कुठलं की झालं मग. बरं किती दुखत ते कापून काढलं नख. 2-3 दिवस दुखल बघा ते. त्या पाणी 7:30च्या साड्या आहेत हा. नाही का मग खिसणे ना. मिक्सरवर होते की बारीक नाही चांगलं लागत तसं. खिसणे नुसता कणसाचा पाला काढायचा आणि खिसायची कणस. खिसून काय करायचं, पोह्याला फोडणी पोह्यासारखं करायचं. दूध त्याचं नाही काय होत. निबार घ्यायची कणस घेताना, कवळे घ्यायची नाही दिले. तुम्हाला कोणी वानोळा दिलता काय तुम्हाला काल कणस? आलता चांगली कोण सुचवते. रात्री भाजली मका खाल्ली सगळ्यांनी. नाही त्या तेलातच भाजायची, तांबडं तिखट टाकायचं हा आणि मीठ टाका, चांगली लागते. बरं आज करू तसं. ते मला न्यायची बघितली पण नाही ते अजून. आज बघू संध्याकाळी सुटल्यावर. हरभरा पण लावलाय की त्यात. हा हरभरा पण लावलाय. हरभरा बी आलाय, टाकलाय त्याला, सगळं तणाने गच्च भरलंय. खायला त्याला खुरपलं नाही काय नाही. चांगलं आलाय. पण बघितलं का कशाला घेते तिकडं. काय काय आणलंय भाजीचं? मेथी ते कशाची ह्याची आहे काय? संक्रांतीची आणली काय? चाकवताचीच की. परत आळू आणली, आळूची पानं सुकलेली आहे ती ओली. आता सुकले दिला का नीट केल्यामुळं. तुम्ही आणताना सुकलेली आणली असतील. वांगी आणली, ती बटाटा आणले, वांगी मोठी मोठी आणली का? मोठे मोठे आणले. बरेच करू दे. खवळते ते आते आले आता. त्याला काय पैसे द्यायचे ते? फुकट आणली काय? मग कोणी दिली ती? दिली ती काय कोणी? हा हा असं दे. मग तुम्हाला खायचं नसलं ना, मीच खातो. त्याला काय भरीत करून खायला. तुम्ही करा भरीत आणि द्या इथं खायला. तुम्हाला नाही, मामाला चांगले येते करायला. व विचारा की मामाला. केलं तर मामाने दिली ते बारकी भाजीला. लसूण आणला पाव किलो, अर्धा किलो. लसूण येस्तवर लागन तर. आजी भाजी निवडते ते इथं. मेथीची नीट करायला घेतली काय? सगळे केले. मेथी, आळू चाकवताची दिली का आणली? आणली का? पोरं झोपली काय? झोपलं नाही का? तांब भरून पाणी घे मला हांड्यातलं. झोपा होण्याचा आता. हो ते ओतून दे. कसला ओतून दे? ती ओतून दे पाणी. खाली युरिया इसकटायचा आहे. मका पेरायची आपल्याला खाली. नको खाली. हा आधीच्या पाण्यावर
दुसऱ्यातलं थोडं राहिले आत्या आणि ती मावशी खरपते ते कुठं आहे दुपारनं वरच्या तुकड्यात जाईन. पहिले एक जातो तुम्हाला दोघीला. 1.5 झाले पहिलं, परत भीमक खुरपला मध्येच. आता आज बरी बसलोय वरच्या राहिलेला अर्ध त्या अर्ध्यात बसलोय व. झालं का नाही? 11ला गेलोय आता. सगळ्याला हे काय की. सगळं नाही हराळीले. बस का 2 काय केलं दादाने मला पायाने त्याच्या ढकलून दिलं बेच्या खाली. ढकलू दे. काय होतं झोपायला तुला तर? पडलो की खाली बेच्या. पडू दे. लागलं का? लागलं की. कुठं लागलं दाखव. हाय ना, ह्याच्या डोक्यात मारलं. कुठं गुडघा तर फुटला पण नाही. गुडघा फुटला पण नाही की. अगं आहे ना, ते लोक आहे ना, लॉकर आहे ना, दादाने उशीने आणलं आणि मला लागले. मका जाते. का आया बघ हिला नवीन चप्पल आले, हिला अजून शांडला मागच्या चप्पल मागली. पप्पा मी यायला. पप्पा मी यायला. झोपायला सगळी. आदो शाळा उद्या अभ्यास करत जा. मग झोपच जाऊन घरात. खोटं बोलू नको. डोळ्यात चोळून आलं म्हणजे काय झोपलं नाही लगी. कुठं अंडा काय शिव का? 1 किलो आणले फुल का 1 किलो आणले ते. खुलगं आणलं का? बाजारात खुल घालतं का दुकानात आणलं? बरं झालं. आम्ही अंडा काय शिव का? आया हा आया ही भाज्या नासून जाते लगी. भाज्या कराव्या आधी, परत हुलगं करायचं. हो काय रे आई सारखं. आम्ही आहे ना अंडा काय शिव का? पप्पाचा मार खायचा का? का? खायचंय का? खायचा असला तर चल आंबे खाली. तांबा आमचा पुणे पाणी घेतली इथं इसकटायला धरा बांधायला. चाकून कापली ते का हो? हा करायची नाही काय? घ्यायची का अजून? मग एक बादली भरून घेऊ का अजून? 20-21 किलो मका झाली ना ते. 20-21 किलो मका आहे. कमी पडले दाणे आहे ना परत अजून. बस होती. बादल्या पडतील का? ह्या रानामध्ये आपल्याला गुरांना मका करायची. त्याच्यासाठी युरिया इसकटायचं आहे आणि मका पण इसकटायची. भाऊजीकडे मका इसकटतं ते. मका युरिया इसकटून परत लोटून साऱ्या काढायचे त्या. युरिया घेतला आहे बादलीमध्ये. इसकटून घेते मी आता. होत आलं आमचं युरिया टाकायचं. आता थोडंसं राहिले. आणायचं खूप लांब नाही, वरच्याकडनं आणायचं, त्यामुळे जास्त उशीर लागला टाकायला. आणखी एवढं राहिले इकडचं टाकायचं युरिया. इकडं आम्ही युरिया टाकतो. भाऊजींनी मका विस्कटाची सोडून दगड गोळा केले. ते इथं पहिले पाठवण होते एक, ते पाठवण मोडले आणि रान लेवल केलं. त्याच्यामुळे दगड सगळ्या रानातनं झालती. ते दगड गोळा केले, ते 2 ढिगार लागले तर मोठं मोठं. एवढी आणून पण कमीच पडली. आणि ह्या लॉटरायचं कधी पाकर खाऊन टाकते नाही मका सगळी. खायची नाही ती का? वर दिसते की
उगवल्यावर बरोबर जातो मग आता आम्ही घरी. झाले युरिया टाकायचं. मका इसकडचे भाऊजी पण मका कमी पडली थोडी. चाललो आता आम्ही घरी. इकडं झाडं जास्त आहे ती त्यामुळे पाखरं बसते ती म्हणून मका जरा दाटच इसकटली. थोडी थोडी उगवायला लागली की पाखरं लगेच खाऊन घेते ती. आणि पाखरं राखायला पण यायला जमत नाही कारण बाकीचीच कामं भरपूर आहे ती घरी. हे तर आपली विहीर आहे. बघू पाणी कुठपर्यंत आहे विहिरीत. लांब खाली पाणी. आत्या आल्या त्या माळावरनं. रविवारी आत्याचा शाबू केलाय. शाबू खायला बसले सगळी. आजीला खाऊन देता का नाही यार शाबू? देताव का? तुम्हीच खाता? हा दिसला का? काय घेऊन? होय वाल्या खरं खोडं करतो का? खोडं करतो वरची. आणि चाललोय आता रानात. आणि 2 अर्ध्या राहिले त्या ते पूर्ण करून घ्यायची त्या आधी. आणि नंतर मग जायचे वरच्या वालमध्ये खुरपायला. दुसऱ्या वालमधल्या एवढ्या 2च लाईनी राहिल्या त्या अर्ध्या. दुसरा पण वाल खुरपून झालाय पूर्ण आता. आणि गवत आज सकाळपासूनच खुरपण तसं गोळा केले, सावलीला टाकले. वाळते गवत त्यामुळं. आता चाललोय वरच्या वालमध्ये. एकच वाल राहिले खुरपायचं आता. 2 वाल झाले तर खुरपून. आलो आता वरच्या वालमध्ये. भरपूर गवत आहे पण वालमध्ये. वरच्याकडून झाडाच्या त्या पाती खाली इकडं खालनं तोंडाला सूर्यप्रकाशाचं ऊन लागते त्याच्यामुळे म्हटलं वरनं खालीच पाती धराव्या. सहा वाजता आलेत आणि अजून आमचं खुरपायला चालू आहे. हा त्या 6 वाजले तरी ऊन लागतं का? ताण लागली अजून. ताण लागली. पाणीच गारलंय. आणि जरा कोमट झाले. मामाने भाजी आणलेल्या बघितल्या का? मी का काय अजूनच सरांनीच करून ठेवलं. वांगी आणली ती बघा मोठी मोठी. भाजी मध्ये वांगी आणली ती, फ्लावर आणलाय, कोबी आणलाय, मेथीची सगळं माळवा आणले. आज आमच्या गावातला बाजार असतो रविवारी. सक्रातीची हा संक्रांती भाजी पण आणली. सगळं आणले माळवा. गेल्या गेल्या मला म्हणते ते मुद्दाम खवळायसाठी. तुम्ही जाताना सांगितलं होतं ना सकाळी वांगी बारके बारके आणा, मोठे आणू नका, तुमच्या परतीच आणा मोठी. तर मला गेल्या गेल्या म्हणते ते मुद्दाम मोठी मोठी वांगी आणली ती बघ. म्हणलं आता खवळते त्या आत्या आल्या आल्या. तो म्हणते त्या आत्याला दुसरी आणली ती बारकी बारकी ना मला मोठी आणली ती भरीत करायला. करून ठेवतो म्हणलं भरीत या खायला. आज नाही पण करतो म्हणलं मी. हा करून ठेवतो म्हणलं भरीत तुम्ही खायला या.
भरत का नाही मी म्हणलं कसली वांगी आणली गेल्या गेल्या म्हणलं वांगी आणली ती नाही मला भूक लागली होती मी आधी बघितली शाबू कुठं आहे ती हम्म. पोरं म्हणजे आजी आहे शाबू कर शाबू नाही शाबू नव्हता केला आम्ही इथनं गेलो की खालीच गेलो डायरेक्ट घरातच गेलो नाही माझा पण लय जोर आलता करायचा मी म्हणणार होती आता नकोच करायला शेंगदाण्याचं कुठून ठेवलेलं होतं पण आयतं होतं सगळं पण नव्हता करायचं केला. जीवावर आलतं ग हम्म. लय रानात काम केल्यावर घरी काहीच करू वाटत नाही जाऊ द्या काय भाजी करायची मग संध्याकाळी पूर्ण कसं ग का हो भाजीला काय नसल्यावर आत्याला म्हणतो काय करायची आणि आता लय आणले तरी विचारतो काय करायचे तर बघा तुमच्या मनाने ठरवा तुम्हाला विचारून केलेलं बरं असतं कोणाला नाही पटलं की लगेच सांगायला तर आत्याने सांगितले म्हणून बर अशासाठी विचारायचं हा ढकलून द्यायचं आत्यावर लगेच चालतंय की. बटाटा सोडून काय बी करा आपण बटाटे लय दिवस राहते हा वांगी सकट जाते ती दोडका दिसतोय आणलेला काय घरात गेलीच नाही मी सांगत होते काय काय आणले गडबडीत मी काय मला वाटतं संक्रांतीची भाजी आणि मेथीची भाजी नीट करायला घेतली होती आजीनं आता करा संध्याकाळी चांगला जोडका करायचा का मेथीची भाजी डब्याला होईन पोरांना सकाळ भाजी केली म्हणजे डब्याला होईन ती सक्रातीची आहे ती भाजी सकाळी करू संध्याकाळी दोडक्याची एकच भाजी करा बरोबर सकाळी 2 करा हा माझं म्हणलं आज लय हद्द करायला मला वाटतं आज इथंच राहू हेच राहतो काय दिनभरी डबा इथंच घेऊन येऊ काय मग काय खाल्लंय दुपारी डबा नाही आणलं तर चाल हा पाणी दिलं तर भाजी बरं हा तच बसेल राखण कशाला बसताव राखण डाळिंब येऊ तर द्या राखण बसायला आतापासूनच बसायचं आतापासूनच डाळिंब आल्यावर तर बसणारच आहे पण हाताने हा तुम्ही घरी म्हणलं पोचायच्या आधी पोरं विचारते आजी कुठे गेली पळत येते ते वाटलं मग माळ उतरायच्या आधी तर पूर्ण घरापूर्ण पळत येते ती आधी विचारते पहिलं आजी कुठे हा सवय लागली पण आजीला बी करमत नाही लेकराला रात्री कशामुळे रुसलं होतं की झोपताना तुझ्या रागायला गेलं माझ्यावर नाही हातरूनच्या खालीच उठू झोपायला पळत होतं ते म्हणत होता मला पांघरून घाल नको बाल्या पांघरून देऊ नको तू उठून त्याला पांघरून घातलं ती रुसूनच गेली रुसून झोपलं सोप्यावर जाऊन हातरूनावर उठलं सोप्यावर जाऊन झोपलं होतं चांगली गार लागत तर मी आधी खिडकी उघडली म्हणले ह्याला गार लागेल खिडकी उघडली गार लागली नाही थंडी वाजत होती बाहेर गेलती मी म्हणलं आता पांघरून घालावं लेकरांना चालत मग परत काय म्हणते आजी मला तिकडे गी पडायला गार लागते आता मग पांघरून दिलं झोपलं मग सकाळी उठता लय कटाळलं होतं 8 वाजता तरी सकाळी उठलं नव्हतं मला म्हणत होता झोपाचा भाजी उठली ती त्याचं म्हणणं सुट्टी आहे आज आजी कशाला उठायचे आज लवकर दिवस उगवला हरायले सळते काढायला निघतच नाही आणि बघा खडपानच आहे कारी नाही बघ माझं खुरपी गाडी नाही सगळं खडपानच आहे ह्या खुरप्याने काही जमा नाही हराळी काढायचं असं वाटतंय वाडीला जाऊन दुसरं खुरपं आणावं काय शेवटून आणाय पाहिजे ती हीच खुरपी खुरप्यात राहिलंच नाही का पातळ झालेली लय झालंय कासलं गटुडं बांधते त्या आत्या गवत घेऊन जायचं आता घरी चांगलं गवत निघलंय आज कशाला आला र दोघं झालो का होय र आदम बाले झाली मळावर हे बरं कशाला आलो बाबळ ना बोरी ना आले आले आत्याने शाळांना गवत टाकले आणि आता मी लागले गुरु पाणी दावायला गुरांना पाणी दावा वैरण टाकायची आणि इकडं आजोबासला अभ्यास करत भाजी लावली भरा नाही तर गुरांना पाणी दावायला संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आता आळूच्या वड्या बनवते मी